नमस्कार, आप देख रहे हैं महाराष्ट्र न्यूज और मैं हूं आपके साथ हर्षिता। त्याच्यामध्ये मी कमेंट करणार नाहीये, पण मला एकच सांगायचं आहे, जर सैनिक आले तर पूर्ण संविधानिक प्रक्रियेनेच काम करणार आणि आमच्या सैनिकांचं एकच जान जाए पण इस तिरंगे की और देश की शान न जाने देगा। भारतीय जवान किसान पार्टी ने लोकसभा चुनाव लड़ने का ऐलान कर दिया है। भारतीय जवान दलों ने लोकसभा और विधानसभा चुनाव अब सभी जवान मिलकर लड़ने का ऐलान किया है। साथ ही यह भी संकेत दिया है कि जल्द ही सीटों की सूची भी सबके सामने जाहिर कर दी जाएगी। वहीं चुनावी मैदान में जनता की सभी अपेक्षाओं को पूरा करेगी। पार्टी के अध्यक्ष नारायण अंकुशे व महाराष्ट्र अध्यक्ष पोपटराव दाते और अन्य सैनिकों की मौजूदगी में आज ये घोषणा मुंबई के मराठी पत्रकार संघ में की गई है। पूर्ण विश्वासघात केलेला आहे सर्व पक्षांनी। त्याच्यामुळे आज मजबुरीने आज सैनिकांचं काम असतं देशाच्या सीमेची रक्षा करणं, परंतु आज आम्हाला सरहद से संसद तक या देशाच्या 140 कोटी नागरिकांसाठी जाण्याची वेळ आलेली आहे आणि जनताची पण तीच अपेक्षा आहे की जनताला एक नवीन चांगला पर्याय पाहिजे होता, जो ज्यांच्यावर कसलाही भ्रष्टाचाराचा, दुराचाराचा, अत्याचाराचा डाग नाही असा जनताला पर्याय पाहिजे होता आणि भारतीय सेनेच्या सैनिकाशिवाय असा पर्याय नाहीये। त्याच्यामुळे आम्ही महाराष्ट्रात पूर्ण 48 जागा लढवत आहे। त्याच्यापैकी आज 40 जागा आम्ही पूर्ण फायनल केलेल्या आहेत। उर्वरित 8 जागा लवकरात लवकर येत्या 4 ते 5 दिवसात आम्ही कंप्लीट करणार आहोत। सुरक्षित हा देश राहू शकेल। यानंतर भ्रष्टाचार मुक्त प्रशासन व्यवस्था करण्याचा आमचा मानस आहे। न्याय व्यवस्था झाली पाहिजे, जेणेकरून सर्वसामान्य माणसाला वेळेत न्याय मिळाला पाहिजे। महिलांचं आर्थिक सक्षमीकरण झालं पाहिजे। महिलांची ज्याप्रमाणे आर्थिक पिळवणूक होते आहे किंवा त्यांना आर्थिक कोंडी होत आहे, ती कोंडी सोडवण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात नाही तर देशातील भारतीय जवान किसान पार्टीचा हा मुद्दा आम्ही फार ऐरणीवर घेणार आहोत। प्रत्येक नागरिकाला आरोग्याचे सुरक्षा कवच प्रदान झाले पाहिजे। या पद्धतीने आज वातावरण दूषित होत आहे, प्रदूषित होत आहे। या वातावरणामुळे अनेक आरोग्याच्या हानी पोहोचत आहेत। या हानी पोहोचण्यापासून संरक्षण करण्यासाठी आपण प्रत्येक नागरिकाला आरोग्य सुरक्षा कवच प्रदान करण्याचा निर्णय घेत आहोत।